स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित। भाजपमधील इनकमिंगवरून शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात नको असा निर्णय झाल्याची माहिती। भाजपमध्ये इनकमिंग सुरूच राहणार। राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं नाव। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी थिटेंच्या अर्जावर घेतला होता आक्षेप। निर्णयाविरोधात थिटे कोर्टात जाणार। बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार। प्रस्ताव मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळही बदलणार। आणि सांगलीतल्या बोरगावमध्ये पार पडलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांचा मुंबईत सन्मान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार। चंद्रहार पाटलांचं शिंदेंकडून कौतुक।